तुमच्या बाळाला डायरिया झाला आहे का? तर डायरियामध्ये मी जे सांगणार आहे ते 4 पदार्थ तुम्ही नक्की टाळले पाहिजेत। चला तर मग जाणून घेऊयात हे पदार्थ कोणते। नमस्कार, मी डॉक्टर पंकजा पाटील साळुंखे। मी एक बालरोगतज्ञ आहे आणि एका चिमुकलीची आई सुद्धा। आपल्या या चॅनलमध्ये आपण आई आणि बालक यांच्या वेगवेगळ्या समस्या आणि त्यांच्यावरील उपाय घेऊन येत असतो। आपल्या बाळाला डायरिया झाला असेल तर डायरिया म्हणजे काय, डायरियाची कारणं कोणती आणि या डायरियामध्ये आपण कोणत्या गोष्टी करू शकतो याविषयी मी एका व्हिडिओमध्ये सांगितलंच आहे। त्या व्हिडिओची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आहे, ते तुम्ही नक्की बघा। परंतु डायरिया झाला असेल तर काही पदार्थ हे तुम्ही निकषाने टाळले पाहिजेत। ते पदार्थ कोणते? तर पहिला पदार्थ म्हणजे शुगर कंटेनिंग फूड, म्हणजे ज्या पदार्थांमध्ये खूप जास्त शुगर आहे हे पदार्थ नक्की अवॉइड केले पाहिजेत। म्हणजे फ्रूट ज्यूसेस असतील किंवा वेगवेगळे ड्रिंक्स असतील, कार्बोनेटेड ड्रिंक्स असतील, हे आपण अवॉइड केले पाहिजेत। कारण ह्या शुगर कंटेनिंग ड्रिंक्समध्ये शुगर जास्त प्रमाणात असते, यामुळे त्या पदार्थांची ऑस्मोलॅरिटी खूप जास्त असते, त्यामुळे ऑस्मोटिक डायरिया होण्याचे चान्सेस असतात। म्हणजे जो डायरिया झाला आहे तो अजून जास्त वर्सन होण्याचे चान्सेस असतात। याशिवाय सोडियम आणि ग्लुकोज याचं शरीरातलं प्रमाण अतिशय वेगळं होतं, यामुळे इलेक्ट्रोलाइट इम्बॅलन्सही होऊ शकतो। दुसरा पदार्थ जो आपल्याला अवॉइड करायचा आहे तो म्हणजे कॅफिनेटेड ड्रिंक्स, म्हणजे ज्या ड्रिंक्समध्ये कॅफीन आहे, जसं की टी म्हणजे चहा किंवा कॉफी यासारखे पदार्थ टाळायचे आहेत। यामुळे काय होतं तर कॅफीन हे लॅक्झेटिव्ह आहे, याच्यामुळे डायरिया अजून जास्त होऊ शकतो, त्यामुळे बाळामध्ये डिहायड्रेशन होण्याचे चान्सेस जास्त वाढतात। तिसरा पदार्थ जो आपण डायरियामध्ये बाळांना द्यायचा नाही तो म्हणजे स्ट्रीट फूड। स्ट्रीट फूड म्हणजे रस्त्यावरती वेगवेगळे पदार्थ, पाणीपुरी, भेळ किंवा कोणतेही पदार्थ जे मिळतात ते शक्यतो अवॉइड करायचे, कारण यामध्ये बनवताना पूर्णपणे हायजीन मेंटेन केलेली नसते, पुअर हायजीन असते, याच्यामुळे इन्फेक्शन होण्याचे चान्सेस जास्त वाढतात। चौथा पदार्थ म्हणजे अल्ट्रा प्रोसेस्ड फूड। अल्ट्रा प्रोसेस्ड फूडमध्ये जास्त प्रमाणामध्ये सॉल्ट असतं, म्हणजे की वेगवेगळे वेफर्स, चिप्स किंवा इतर कोणतेही अल्ट्रा प्रोसेस फूड याच्यामध्ये सॉल्ट जास्त असल्यामुळं बाळामध्ये इलेक्ट्रोलाइट इम्बॅलन्स होण्याचे चान्सेस वाढतात। त्यामुळे हे 4 पदार्थ बाळाला डायरिया झाला असेल तर नक्की तुम्ही अवॉइड करा। आणि अशाच युजफुल आणि इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओसाठी डॉक्टर मॉमी चॅनलला नक्की सबस्क्राईब करा। धन्यवाद।